बाबळेंनी दिले नवीन चेहरे आहेत का? हो काय नाही, मला एकदम नवीन चेहरे नाही, हे सगळे जुने चेहरे आहेत. नाही. आजचे मोस्टली ती त्यांच्याशी 1 महिन्याने बोलते का? 4 आठवडे लास्ट टाइम सेशनच्या आधी भेटले होते ना तुम्हाला? सेशन नंतर भेटत नाही. मग मध्ये सेशनच्या मध्ये भेटलोय. मग 15 दिवसच झाले. NH4 चला रोल. चला रोल. नमस्कार. आज साधारणपणे दर महिन्याला 1.5 महिन्याला पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस, PWD, इरिगेशन, नॅशनल हायवे या सगळ्याचे रिव्ह्यूज आम्ही सगळे विकास कामाचा आढावा घेत असतो, फॉलोअप घेत असतो. आत्ताच बजेट सेशन संपलेलं आहे आणि त्यात काही मंत्रालयांकडे झालेले फॉलोअप किंवा त्याच्या आधी बजेट सेशनच्या आधी जेव्हा मी मीटिंग घेतली होती, अनेक पुणे आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न केंद्र सरकारमध्ये प्रलंबित होते त्याचा फॉलोअप तिथे घेतला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राने काही फाईल पाठवायच्या आहेत, त्याचा काही फॉलोअप करायचा. याचा पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा आज आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक, दुर्दैवी अशी घटना. त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत. साधा टॅक्स पण पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे, जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो, जी पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन 10-20 हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळेस टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या, आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात 5-10-20 हजार रुपयाला. पण इथे 27 कोटी 27 कोटी रुपये भरलेले नाहीत, कुठलाही बँड वाजवला नाही, काही नाही, आणि म्हणतात मॅटर सबज्युडिस आहे. आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाहीये. आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही. त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय. मी स्वतः UD मंत्रालय आणि DCM 1 यांच्याशी याची चर्चा करणार आहे. आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपलं पुणेकरांना एक वेगळा कायदा, हा नियम कसा चालेल? म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या जो इमानदार आहे त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात, त्याला स्वखून माफ, याचा नाही चले. हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. त्यानंतर पाण्याचा अतिशय गंभीर विषय. पाणी अजूनही अनेक ठिकाणी पुरत नाहीये. नरेसारख्या गावात स्वच्छ पाणी पुरत नाहीये. खडकवासला धरणामध्ये जे पाणी आज खराब होतंय, रॉ वॉटरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. नांदेडमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, नांदेड सिटीला आपण सगळेच एकत्र पाणी करायला गेलो होतो तेव्हा जी रोगराई पसरली, म्हणजे आपलं भाग्य की ते वेळेत आवरत, नाहीतर काय काय घटना तुम्ही झालेल्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे असं होऊ नये म्हणून आमची मागणी आहे की पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMRDA, जिल्हा परिषदनी एक पूर्ण मोठा पाण्यासाठी एक वेगळा खडकवासला धरण केंद्रबिंदू ठेवून पुणे शहराचं पाणी, याची स्वच्छता हे केंद्रबिंदू ठेवून एक मोठा प्लॅन करावा. आणि माझी भेट भूपेंदर यादवांशी झालेली आहे. मी त्यांच्याशी सविस्तर मागेही चर्चा केली होती, इथेही चर्चा केली होती. त्यांच्याकडे एन्व्हायरमेंट हा विषय आहे. त्यांनी सुचवलंय की महाराष्ट्र सरकारने असे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर आम्हाला दिल्लीला पाठवला तर अनेक ठिकाणी काही सक्सेस स्टोरीज या देशातल्या आहेत, तर आपण एक इंटिग्रेटेड पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यातले जे सगळे मोठे डॅम्स आहेत, धरणं आहेत, त्यातलं पाणी स्वच्छ ठेवून त्या शेवटच्या नागरिकाला स्वच्छ पाणी कसं पोहोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. ही त्यांची आणि आमची पूर्ण सहकार्याची भूमिका आहे. त्यामुळे आमची विनंती आहे पुण्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला की पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMRDA, जिल्हा परिषद
या सगळ्यांनी मिळून एक DPR अर्जंटली बनवणं गरजेचं आहे. त्यानंतर कचऱ्याचा तर क्रॉनिक इश्यू आहेच. त्यानंतर मेट्रोची आज आम्ही सकाळी जी भेट घेतली, मेट्रोचा कामचा आढावा घेतला. मेट्रो गावामध्ये सगळीकडे वेळेत झालं पाहिजे, पण त्याच्याबरोबर फर्स्ट माइल आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी हा आजही प्रॉब्लेम आहे. फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्या मेट्रो स्टेशन पर्यंत, आणि लास्ट माइल म्हणजे आपल्या मेट्रो स्टेशन टू ऑफिस, जेव्हा कुठे जायचंय, कुठल्याही म्हणजे जाताना ऑफिसला किंवा उलटा, फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी अजून होत नाहीये. त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अजून फरक पडत नाहीये. आणि डिमांड अशी आहे की 5,000 बसेसची अर्जंटली पुणे शहराला गरज आहे. तर माझी विनंती आहे की 5,000 बसेस त्या तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे. करोडो रुपये सरकारकडे आहेत असं एकीकडे सरकार म्हणतं. मेट्रोला 18, 20, 25, 30,000 कोटी रुपये जर आहेत तर 5,000 बसेस घ्यायला काय फारसे पैसे लागणार नाहीत. तुम्ही इथे करोडो रुपये खर्च करून जर मेट्रो होतीये तर फर्स्ट अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी होत नसेल तर द प्रोजेक्ट विल कम्प्लिटली फेल. त्याच्यामुळे हे 5,000 बसेस तातडीने पुणे शहरासाठी या झाल्या पाहिजेत, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. म्हणजे ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे कनेक्ट होईल. त्याचबरोबर पार्किंगचा हा खूप मोठा गंभीर विषय होतोय. त्याच्यामुळे ही मेट्रो जेवढी चालायला पाहिजे त्या लेवलनी चालत नाही. 2 मुद्दे, एक फर्स्ट अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि दुसरं गुड पार्किंग. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांकडे हा इंटिग्रेटेड प्लॅन झाला पाहिजे. आणि हे मी केंद्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याशीही बोलणार आहे, कारण का हा फक्त पुण्यासाठी नाहीये. आज जेव्हा देशामध्ये मेट्रोची एवढी कामं चाललेली असतील तर त्याला पार्किंग आणि नंतर हे लास्ट अँड फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी बसेस, हे सगळं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन झाला तरच मेट्रो पूर्णपणे यशस्वी होईल आणि त्याच्यानंतरच ट्रॅफिक कमी होईल. त्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना केंद्र सरकारचे जे अर्बन डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांचीही मी भेट घेणार आहे की पॉलिसी लेवलला याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने आणि पुणे प्रशासनाने घेतला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 34 गावं ही जी घेतलेली आहेत त्याचा टॅक्सचा अतिशय गंभीर विषय. लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तेव्हाच्या सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही टॅक्स माफी करू, स्थगिती दिली होती. माफी हा शब्द वापरला नव्हताच, पण त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी माफी आणि ह्याला स्थगिती असं मला त्यांची भाषणं आठवत आहेत. तर शेतकऱ्यांच्या माफीबद्दल त्यांचा स्टँड आता आलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. आणि ह्या स्थगितीबद्दल मग लोकसभेनंतर विधानसभा झाली तेव्हाही त्यांनी त्याला एक्सटेन्शन दिलं, पण आता काहीच त्याच्याबद्दल सांगितलं जात नाही. त्यांनी सांगितलं पॉलिसी डिसिजन आहे जो महाराष्ट्र सरकारकडे गेलाय. त्याच्यामुळे 34 गावाच्या टॅक्स बद्दल कुठलीच काही क्लॅरिटी सरकारकडे नाही. आणि मला भीती अशी वाटते, काळजी अशी वाटते की नंतर पटकन ते रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे काही केला तर तिथल्या कष्ट करणारा माणूस अडचणीत येईल. त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी सिरियस पेंडिंग पॉलिसी डिसिजन आहे. त्यामुळे अशा अनेक विषयांवर सविस्तर आज चर्चा झाली, पण अनेक पुण्याच्या भागांमध्ये आजही पाणी, कचरा, इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे चॅलेंजेस आहेत. फुटपाथचे इश्यूज आहेत. ते वारंवार दर 1.5-2 महिन्यांनी आम्ही जेव्हा येतो त्याची चर्चा होते. पण आणखीन एक वेगळा विषय यावेळेस निघाला की इथे त्यांनी कोविडच्या वेळीच एक स्पेंडिंगसाठी एक फायनान्शियल ग्रुप बनवलेला. नगरसेवक तर नाहीच आहेत, इलेक्शन झालेलंच नाही आणि आता कधी होईल आपल्याला माहिती नाही. पण सरकारचं म्हणणं आहे की ही कमिटी केल्यामुळे आम्ही इफेक्टिव्हली पैसे खर्च करू शकतो. जे आधी नगरसेवक होते किंवा जे फील्डवर काम करतात त्यांचं म्हणणं आहे पैसे लॅप्स होत आहेत. त्याच्यामुळे मी यांना सांगितलंय की तुम्ही डेटा ड्रिव्हन आम्हाला सांगा. आम्हाला इथे उगाच सारखं येऊन आरोप प्रत्यारोप करत बसायचे नाही, आम्हाला रिझल्ट द्यायचे पुणेकरांना. त्याच्यामुळे हे खरंच पैसे खर्च होत आहेत का लॅप्स होत आहेत, या सगळ्याचा डेटा हा आम्ही त्यांना मागितलेला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात 15 दिवसात जेव्हा मी परत येईन पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला तोपर्यंत या सगळ्यांची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत. कुटुंबियाच्या बाबतीत या वेगवेगळ्या समित्यांमध्ये उपसंचालक, आरोग्य विभाग, राज्य सरकार आणि एकाही समितीचा अहवाल येत नाही 8 दिवस झालं आणि मंगेशकर रुग्णालयावर काही कारवाई नाही. मला वाटतं नाही, कारवाई झालीच पाहिजे. माणुसकीचा प्रश्न आहे हा, काही राजकीय विषय नाहीच आहे. खूप संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनी जबाबदारीने त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि आता मी त्या फॅमिलीला भेटायला जाणारच आहे आणि प्रशांत दादा, माझे सगळेच सहकारी गेले 2-3 दिवस रेग्युलर त्याचा फॉलोअप घेत आहेत.
त्यामुळे त्यांच्याही काही सूचना त्यांनी मला केलेल्या आहेत, त्या अर्थातच मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार. काही पोलिसांकडून जी प्राथमिक चौकशी करण्यात आली होती, 2 त्याच्यातून निकष आलेले आहेत समोर. एक तर 5.5 तास बसवून ठेवले, हे सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसते. जे हॉस्पिटल खरं तर दिरंगाई केली, कारण हॉस्पिटलने नाही म्हटलं होतं की ती पेशंट आमच्याकडे आली नाहीये एवढ्या वेळ, पण सीसीटीव्हीतनं ते आले. पहिला जो अहवाल आला त्यातनं 5.5 तास मंगेशकर रुग्णालयानं बसवून ठेवले, ही एक बाब. आणि 10 लाख रुपयांची मागणी केली हे देखील आता स्पष्ट झाले. कुठे चुकलं मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या स्त्रीचा जीव गेला असं वाटतं, आणि कुठेतरी ऑब्वियस म्हणजे त्याच्यात काही चर्चा करण्यासारखं नाहीच आहे ना. 5.5 तास आणि 10 लाख या 2 गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात चर्चेला काही म्हणजे त्याची गरजच नाहीये ना चर्चा करायची. ऑलरेडी फॅक्ट्स तर आहेत ना टेबलवर. आणि दुर्दैव आहे, मला समजत नाहीये महाराष्ट्रात काय होते. वारंवार तुम्ही बघताय, मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा, सगळे जे रिपोर्ट्स येतात, म्हणजे बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, आता पुण्याची घटना असेल, तुम्ही बघा सगळ्या रिपोर्ट्समध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येते, किंवा उशीर झाला किंवा काही लॅप्सेस झाले, हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का ठपका पडतो. परभणी, बीड, पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे नक्की ज्या खात्याचा, ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे, त्याच्यात या गॅप्स का येत आहेत ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचार. सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच काय येत, म्हणजे काय गॅप काय, का कारण काय आहे की एवढी चांगली पोलीस यंत्रणा जी आपली होती आजही आहे. आज माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, कारण का मला सुरक्षित वाटतं या राज्यात. पण मग ही गॅप सारख्या प्रत्येक सरकारी रिपोर्टमध्ये प्रत्येक वेळी ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो, याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना. आणि ते जे इंटरनल समिती होती ना, त्यांनी देखील एक अहवाल, पण त्याच्यात चुकीचं असं घडलं की तिच्या पास्टचा जो त्या गर्भवती महिलेचा पास्ट होता तो देखील समोर आणलाय. जी खासगी माहिती होती आणि जे कोणाला दाखवायची नव्हती, फक्त डॉक्टरांना सांगितलं होती की असं आम्हाला याआधी त्रास झाला आहे म्हणून आम्ही IVF करतोय. ती खासगी माहिती ही डॉक्टरांनी स्वतःची सगळी बाजू लपवण्यासाठी मेन जो काही अहवाल दिला होता, इन्सेन्सिटिव्ह, अतिशय इन्सेन्सिटिव्ह. म्हणजे दुर्दैव आहे की इतका असंवेदनशील कारभार हा मी बीडच्या वेळेस आणि परभणीच्या वेळेस पाहिलेला आहे. अतिशय असंवेदनशीलपणे त्याचं सगळं हँडलिंग झालं. आता या मंगेशकर केसमध्येही एक खूप असंवेदनशीलपणे झालेलं आहे. आणि एक महिला, एक आई आणि प्रत्येक व्यक्ती, म्हणजे पुरुषांची पण प्रायव्हसी असते ना, असं काय आहे, म्हणजे प्रत्येक जो पेशंट असतो त्याला जेंडरमध्ये का आपण अडकावं. प्रत्येक पेशंट जो कोणी जातो त्याची प्रायव्हसी हा त्याचा अधिकार आहे, बोलायचंच नसतं बाहेर. नाही, आम्ही असं नाही सांगितलं. आम्ही सांगितलं ऍक्शन घ्या काहीतरी. सगळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते सगळेच, आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी कार्यकर्त्यांचा पण मी बघितलंय रिॲक्शन. त्यामुळे मला असं वाटतं या मंगेशकर केसमध्ये कुठलंही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने हा झालेला हलगर्जीपणा आणि अतिशय दुर्दैवी घटना, आणि त्याच्यात अपेक्षित म्हणजे जर सत्ताधाऱ्यांनाच हे हाल होत असतील तर सर्वसामान्य माणसं, म्हणजे इट स्पीक्स अबाउट द सिस्टम. म्हणजे जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जाऊन जर मदत मिळत नसेल तर मग कुणाला न्याय मागायचा आहे राज्यात. हे पूर्णपणे सरकारच्या सिस्टमचं फेलियर आहे. या सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की सगळ्यात मोठ्या ऑफिसमधून फोन जातो, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो, आणि त्याच्यात एखादं हॉस्पिटल त्याच्यावर रिॲक्ट करत नाही. हे दोन्ही बाजूचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या यंत्रणेनेही विचार केला पाहिजे आणि हॉस्पिटलनी तर केलाच पाहिजे, आणि हॉस्पिटलवर ऍक्शन झालीच पाहिजे. आणि कोणी फोन केला याला महत्व नाही का, माणुसकी राहिली की नाही. दरवेळी सत्ता, पैसा ह्याच्यावरच सगळं माणूस जगणार या देशात. अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. प्राथमिक अहवाल या संदर्भात सबमिट होतोय की डिपॉझिट कोणत्या बेसिसवर घेतलं गेलं तर चॅरिटी पत्र असं आहे. 56 एक ही बाजू, दुसरी बाजू त्याची आहे की डिपॉझिट घेतलं मंगेश
होते असे इश्यू सांगतायत. हा मूळ प्रश्न मागे सुद्धा राहतोय. तर जो मृत्यू झाला त्याची accountability कोणाला नाही आता नाही ऍब्सोल्युटली यू आर राईट की डिपॉझिट हा विषयच नाहीये. हॉस्पिटल इज अबाउट सर्व्हिस. आमच्यासारखं आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचे सेवक आहोत आम्ही. तसंच डॉक्टर इज हिअर टू सर्व. आणि या देशात जगातले सगळ्यात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सगळे हॉस्पिटल डॉक्टर वाईट होत नाही. तो या देशातले डॉक्टर ऍब्सोल्यूट क्लिनिकल मेडिसिन मध्ये जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं. म्हणजे अनेक वेळा अशी चर्चा पार्लमेंटमध्ये आम्ही केले की आपले इतके चांगले डॉक्टर्स आहेत की ज्याला इंग्रजीमध्ये त्याचा टुरिझम म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ प्लीज काढू नका, पण मेडिकल टुरिझमसाठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी या देशात आहे. त्याचा प्लीज चुकीचा अर्थ काढू नका. मेडिकल टुरिझम इज नॉट अ बॅड वर्ड. इट्स म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीला मेडिकल टुरिझम म्हणजे इट्स अन ऑब्झर्वेशन. तर ते करत असताना भारतात लोक खूप विश्वासाच्या नात्याने येतात आणि आपल्याकडे डॉक्टरला देव आपण अनुभवलंय कोविडमध्ये म्हणजे डॉक्टर म्हणजे आपल्यासाठी देवाच्या रूपाने होता. आपल्याला सगळ्यांना ठेवलंच ना त्याच सिस्टमनी. त्याच्याचमुळे तर आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ना. त्यामुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलचं कॉन्ट्रीब्युशन इज फिनॉमिनल इन दिस कंट्री. पण ह्या एका हॉस्पिटलमधली अकाउंटेबिलिटी जी झाली ती अकाउंटेबिलिटी त्या हॉस्पिटलवरच सांगते. द बक स्टॉप्स देअर. त्यामुळे त्या हॉस्पिटलला त्याची अकाउंटेबिलिटी घ्यावीच लागेल. देयर इज नो एक्सक्यूज. एक मिनिट, हे सगळे विषय उद्या मग यांचे एकदा झाले की कुटुंबियांमध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये आता सगळी माघारी घ्यावी अशा सगळ्या सामाजिक संघटना मला खरं आठवतंय त्याच्याप्रमाणे ही जागा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मला वाटतं आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते. ते खरं सांगू शकतील म्हणजे प्रोसेस कशी झाली. त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर त्या काळामध्ये ही जमीन देण्यात आली आणि मला वाटतं लता दिदींनी तेव्हा मोठं इंटरव्हेन्शन केलं होतं आणि त्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलं. हा त्याचा इतिहास आहे. आणि त्यानंतर अनेक वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये सगळे लोक जात असे. म्हणजे किती 20 वर्ष झाले असतील ना. कधी 20हून जास्ती झाले हॉस्पिटल व्हायला. आणि साधारणपणे काय काय कंप्लेंट्स कमी जास्त येत होत्या. पण शेवटी हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण चला मदत करा, रिक्वेस्ट करा अशा भूमिकेत होते. दुर्दैवी आहे की एवढं मोठं नाव त्या हॉस्पिटलला असताना आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची खरी काही चूक नाही. ते काय मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत असं मला वाटतं. करेक्ट. मंगेशकर फॅमिली त्या मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत. ट्रस्टी आहेत फुल फ्लेज ट्रस्ट. त्याच्यामुळे किती लोक त्यांचे ट्रस्टी आहेत अजून परमनंट ट्रस्टी आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आपण त्यांनाही विनंती करू की एवढं मोठं नाव दीनानाथजींचं नाव त्याला दिलेलं अशा हॉस्पिटलमध्ये अशी घटना होते हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे दुर्दैवी आहे. कारण का मंगेशकर कुटुंबाचं योगदान एवढं मोठं या देशात नाही इंटरनॅशनली त्या फॅमिलीला ओळखतात. त्याच्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे समाजात. कुटुंब म्हणते की आमची बदनामी केली हॉस्पिटलने. पण या गोष्टी बाहेर बोलण्याची गरजच नव्हती. हॉस्पिटलने इतकं असंवेदनशील हॉस्पिटल इज शॉकिंग. म्हणजे त्यांनी कितीही माफी मागितली तर मला विचारायला तर कमीच आहे. म्हणजे त्या बाळांची आई आहे ती कुणाची तरी बायको आहे कुणाची बहीण मुलगी काय माणूस की राहिली का नाही या हॉस्पिटलमध्ये आणि समाजामध्ये. दुर्दैवी आहे ज्या हॉस्पिटल ज्या पद्धतीने हॉस्पिटल वागेल त्याचा किती निषेध केला तरी कमीच. रुग्णालयाच्या सगळं हे प्रकरण सुरू असताना आंदोलनं झाली. त्याच्यात भाजपच्या महिलांनी आंदोलन केलं. आता भाजपमध्येच मतभेद दिसत आहेत. मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या धीरज घाटेंना पत्र लिहिलंय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या किंवा अर्ध्या हळकुंडात पिवळं असं सगळं म्हटलंय. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी नाही त्याच्यावर कारण का इश्यू अतिशय संवेदनशीलपणे आपण हाताळला पाहिजे. ही काय राजकारण आणि संघटना कुठला पक्ष काय करतं याच्यावर मी बोलणार नाही आज. त्या संदर्भामध्ये मेधा कुलकर्णी असं म्हणतात म्हणजे पुन्हा अहवाल येण्याच्या पूर्वी की हॉस्पिटलने आपली बाजू मांडलेली आहे. त्यांनी यापूर्वीच रुग्णाला सांगितलं होतं की तुम्ही होऊन दत्तक घ्या, तुम्हाला मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आहेत. अहवाल येण्याच्या आधी कुलकर्णी त्याच्या पत्रातून कुठेतरी क्लीन चिट देताना दिसतात हॉस्पिटल. एकतर मेधाताई एक अतिशय जबाबदार आणि सुसंस्कृत महिला नेत्या आहेत. मी पत्र पाहिलेलं नाही पण जरूर मी माहिती घेऊन मेधाताईंना नक्कीच फोन करीन. कारण का त्यांनी काय बेसिसवर हे पत्र लिहिलंय हे आपण त्यांना विचारलं पाहिजे.
ताई, बारामती झालं का सगळं? बारामती संदर्भात एक प्रश्न आहे ताई. काल दादा बारामती दौऱ्यावर असताना म्हणाले की मी माझ्याकडे काम करणार आमदार तुम्हाला कधीच मिळाला नाही. 1952 नंतर असं कुठला आमदार नाही जे माझ्याकडे काम करते. नकळत पवार साहेबांवर टीका आहे असं वाटतंय दादाचं हे स्टेटमेंट. तुम्हाला सांगू, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच हे सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला काय बोलावं प्रत्येकाने आपापलं ठरवायचं. पण दादांनी ही लोकशाही आहे तर तुम्ही पण बोलावं ना, तुम्ही पण तुमचा अधिकार का घेतलाय? काहीतरी वडिलांकडून आलं पाहिजे ना. सायलन्स हॅज ह्यूज पॉवर. नाही, पण दादांनी साहेबांसोबत अनेक वर्ष काम केलंय. बारामती तुम्ही दोघांनी बारामतीसाठी काम केलेलं आहे. लोकसभेसाठी तुम्ही आणि विधानसभेसाठी दादा, म्हणजे बारामती मतदारसंघात. त्या 1952 पासूनचा इतिहास काल दादांना का आठवला असावा? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. मी कसं उत्तर देणार? मला माहिती आहे दादा काय उत्तर देणार आहे. मला नाही माहिती बा. मी कसं, आय कॅन थिंक फॉर माय सेल्फ, आय कॅन थिंक फॉर टू. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न त्यांनाच विचारायला लागेल. बहीण म्हणून तुम्ही विचारणार का कान पकडून की आमचं काय 52 नंतर कुठल्या आमदारांनी काम नाही केलं असं वाटतं? हा विषय काय नात्याचा नाहीये, हा एक प्रोफेशनल विषय आहे. लोक बोलत असतात. देश खूप मोठा आहे, लोकसंख्या खूप मोठी आहे आणि लोकशाही आहे. लोक बोलत असतात. हो, काय चिंता आहे. रामदास कळसांना एका मंदिरामध्ये सोहळा घातल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला वर्ध्यामध्ये. कशा प्रकारे बघता येईल? नाही, काल मी टीव्हीवरती बातमी पाहिली ही आणि त्यांच्या वेदना आणि अस्वस्थता पण मी पाहिली. हे दुर्दैव आहे. कारण का मला असं वाटतं आपण जे काय करावं ते आस्थेने करावं, मनापासून करावं. आणि संत परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आपला पांडुरंग म्हणजे माझ्या विठ्ठलावर प्रचंड प्रेम विश्वास आहे माझ्या मनात. आपला पांडुरंग काय सांगतो, म्हणजे हा एकच देव असेल जो म्हणतो की माझ्याकडे यायची घाई करू नका, तुम्ही जर चांगलं काम करेन तर मी तुम्हाला दर्शन द्यायला येईल. हीच तर आपली परंपरा आहे, हीच तर आपली संत परंपरा आहे. त्यामुळे ह्या परंपरेत मी लहानाची आणि ह्या संस्कारात मी मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि भावना चांगली असली पाहिजे. चांगल्याच भावनेने तुम्ही दर्शन घ्यायला कुठेही गेला तर काय त्याच्यात काही रे, चांगल्याच हेतून इथे गेले होते ना. त्याच्यामुळे दुःख वाटलं मला की हे अशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली. वाईट म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणारी आहे. त्याला जोडून आहे मुख्यमंत्री तीर्थस्थळ दर्शन जी योजना आहे त्याच्यात सगळेजण 6 महिन्यापासून त्या योजनेपासून वंचित आहेत. माझी भाषणं काढून बघा, माझी सगळी भाषणं तुम्ही काढून बघा गेल्या 6 महिन्याची. तुमच्या प्रेस कॉन्फरन्सचे प्रश्न हे 6 महिन्याचे माझी भाषण आहेत. हे मी मागेही तुम्हाला बोलले होते पण आजही बोलते. म्हणजे आज सेन्सेक्सचं जे तुमच्या सगळ्यांवर हेडलाईन आहे, माझ्या फायनान्स बिलच्या भाषणात मी निर्मलाजींना हेच सांगितलं होतं. माझं भाषण काढून बघा फायनान्स बिलवर. मी बजेट आणि फायनान्स बिलवर बोलताना सांगितलं होतं की द एंटायर सेन्सेक्स इज अंडर प्रेशर. मध्यम वर्ग इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांचे कष्टाचे टॅक्स भरलेले पैसे या सगळ्यात टाकतोय, ह्याच्यात भरडला जाईल सगळा मध्यम वर्ग. त्याच्यामुळे मार्केट्सवर लक्ष ठेवा. हे मी पार्लमेंटमध्ये 1 महिन्यापूर्वी बोललेले होते. आणि टॅरिफचं इम्प्लिमेंटेशन आजच मी एका चॅनलवर पाहिलं, कोणीतरी एक्सपर्ट होते ते. मी काय फायनान्शियल तज्ज्ञ नाही ना टॅरिफची तज्ज्ञ आहे, पण इतकं मला इकॉनॉमिक्स जरूर कळतं. या व्यक्तीने असं एका चॅनलवर आज सांगितलं, कोणतरी एक्सपर्ट होते, की 26% कमी नाही, 27% टॅरिफ त्यांना कमी वाटतं त्या एक्सपर्टला. 10 कालच्या व्हायरल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, मी स्वतःच अनेक जणांना पाठवले की सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं एक स्टेटमेंट आहे, 5 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. त्याच्यात सिंगापूरला फक्त 10%च टॅरिफ्स लावलेले आहेत, तरी त्यांनी एवढे मोठे इंटरव्हेन्शन केलेले आहेत आणि दे आर ऑलरेडी प्लॅनिंग. जर आपण 26-27% आहोत, त्याच्यामुळे जर आणि तुम्ही बघताय सरकारकडून कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट टॅरिफ्सवरनं आल्यावर आलेलं नाही. त्यांचं खूप गार्डेड स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही टॅरिफचा अभ्यास करून सांगू की हे टॅरिफ्स योग्य आहे. आणि तुम्ही बघताय मार्केट ग्लोबली इज कोलॅप्सिंग, सगळ्याच इकॉनॉमीज. आणि प्लीज माझी विनंती राहील, एक म्हणजे अभ्यास म्हणून, एक ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्ही जरूर कालचं सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं भाषण 5च मिनिटाचा आहे तो व्हिडिओ, तो प्लीज पाहतो. माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मी टाकलेला आहे. जस्ट गिव्ह अन अ ग्लोबल आयडिया. आणि हे जे एक्सपोर्टर्स आहेत, इम्पोर्टर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं, आता तुम्ही म्हणाल आमचा कुणाचा काय समास नाही,
माझ्या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यात गोष्टी एक्सपोर्ट होतात. प्रत्येक तालुक्यात लोणचं जातं, फळं जातात, साखर जाते. एव्हरीबडी इज इम्पॅक्टेड. सगळ्याच्या मोठ्या फॅक्टरीज आहेत, कल्याणी आहेत, बजाज ऑटो आहे, सगळं एव्हरीबडी इज इम्पॅक्टेड. त्यामुळे टॅरिफ्समुळे हे जे बदल होत आहेत ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आणि आपली इकॉनॉमी इन्सुलेटेड नाहीत. वी आर नॉट अन इन्सुलेटेड इकॉनॉमी. आणि तुम्ही बघताय रेपो रेट पण कालच तुमच्याच कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या चॅनलमध्ये मी वाचलं की रेपो रेट पण आज बदलायची शक्यता आहे अशी आज आरबीआय आता आज काहीतरी आरबीआय गव्हर्नरचं स्टेटमेंट येणार होतं. त्याच्यामुळे आज ते येणार आहे. दीज आर ऑल अलार्मिंग थिंग्स. आणि आमची पार्लमेंटमध्ये हीच आहे की आम्ही विरोधक म्हणून ही टॅरिफची चर्चा विरोधक म्हणून करता कामाच नाही. इट इज अबाउट इंडियाज इकॉनॉमी. त्याच्यामुळे खूप याचे रेपरकर्शन्स असणार आहे. लोकशाहीचं एकनाथ शिंदेच्या काळात जलपर्यटन प्रकल्प होता सरकारमध्येच आणखी झालं नाही का? इतके दिवस सरकार आले आणि अनेक वेळा असे आरोप झाले. भारतीय जनता पक्षाचे 3 आमदारांनी पुण्याच्याच रस्त्यांची इन्क्वायरी लावली. तुम्ही ऐकलं, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेले. मला चॅनल आणि वर्तमानपत्रातूनच बातम्या येतात. महाविकास आघाडीला स्थगिती सरकार म्हणणार. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मी काय सांगते, माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं आणि तुमचे प्रश्न प्लीज कोरिलेट करा. ताई, एकीकडे तुम्ही लोकशाहीचं म्हणताय ना, डायरी ऑफ होम मिनिस्टर अनिल देशमुखांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर बंदी घालण्याची तयारी सरकार करते असं कानावर सारखं वारंवार येत आहे. आम्ही तर लोकशाहीवाले, आम्ही दडपशाहीवाले. त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की अशी एक समाजातून आम्हाला पत्रकारांकडून सातत्याने माहिती येते की अनिल देशमुख साहेबांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर बंदी आणणार अशी बातमी आम्हाला अनेक म्हणजे एरियाज कडून कळते. अनेक लोक आम्हाला सांगतायत. त्याच्यामुळे ती होऊ नये. अर्थातच कशाला त्याची करायची, म्हणजे काही गरज नाही त्याच्यात, अशी काही माहिती नाही. आणि ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच देशमुख साहेबांनी त्याच्यात लिहिलेल्या आहेत आणि ते सगळं ऑथेंटिकेट करायला तयार आहेत. ते सगळं ऑथेंटिकेट करू शकतात. त्या पुस्तकात जे अनिल देशमुख साहेबांनी लिहिलेलं आहे ते ऑथेंटिकेट करू शकतात विथ डॉक्युमेंट्स. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती वाईट हे देखील त्यातून समोर आलं. कारण तिथं महिला जाते मात्र तिला तिथे दाखल किंवा भरती व्हावं वाटत नाही. याचा अर्थ काही ऍब्सोल्युटली सामान्य माणसाला आधार म्हणून आहेत की नाही. पूर्णपणे तुमचं हे आर्ग्युमेंट बरोबर आहे. या सगळ्यासाठी आम्ही अनेक दिवस म्हणजे मुंबईची पण हॉस्पिटल्स तिथे सगळ्यात उत्तम डॉक्टर हे केईएमच आजही देशात तयार करतात. सायन हॉस्पिटल सगळे मोठे डॉक्टर्स या राज्यातले देशातले याच विजय मेडिकल जे आपण विचारतो शिक्षण कुठे झालं म्हणला केईएम मध्ये शिकलं की आपण म्हणतो वा वा एकदम बेस्ट डॉक्टर असणार. त्याच्यामुळे तो एक जो शिक्षणाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर एवढे टॅक्सीज, मी तर माझं भाषणच आहे मेट्रोला माझा अजिबात विरोध नाही, पण जर तुम्हाला हजारो करोड रुपये तुम्हाला मेट्रोसाठी आहेत तर काही पैसे हे आरोग्यामध्ये ही सगळी जी हॉस्पिटल्स आहेत कॉर्पोरेशनचीच आहेत ना. काही सरकारची आहेत काही कॉर्पोरेशनची आहेत. पुन्हा म्युन्सिपल किंवा मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचीच तर मोठी हॉस्पिटल्स आहेत. तशीच परिस्थिती इथे आहे. तर का नाही हा निधी तिथे जाल. एकीकडे सरकार म्हणतं आमच्याकडे एवढा निधी आहे, एकीकडे म्हणतं आमच्याकडे निधी नाही. तर नक्की फायनान्शियल पोझिशन महाराष्ट्राची काय याचा एक व्हाईट पेपर सरकारने पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला द्यावा की व्हॉट इज द फायनान्शियल पोझिशन ऑफ महाराष्ट्र टुडे. महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट काय, खरे नंबर्स काय आहेत हे पारदर्शकपणे, महाराष्ट्राची इकॉनॉमी काय, ग्रोथ रेट काय हा पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला सांगितला पाहिजे. कारण का ते स्कीम्स बंद करतायत. मग स्कीम्स का बंद करतायत. इलेक्शनच्या आधी स्कीम चालू होती आता बंद झाली. त्याचा अर्थ पैसे नाहीत. इट्स नॉट रॉकेट सायन्स. आणि केंद्र सरकारचा जो डेटा सांगतोय तो सांगतोच आहे की महाराष्ट्र इज अंडर फायनान्शियल डिस्ट्रेस. हे एव्हिडंटच आहे. मी काय नवीन माहिती सांगत नाही. जी केंद्र सरकार आम्हाला माहिती देते आणि महाराष्ट्र सरकार जे बजेट सांगतं ते कोरिलेट करा. त्याच्यामुळे याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा महाराष्ट्र सरकारने. आरोग्य व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराची जी गेट लागली आधी देखील तसे आरोप होते. म्हणजे आपल्याला तानाजी कामगारांवरती कशा
आता पण ॲम्ब्युलन्सचा घोटाळा होता किंवा ते गेल्या आठवड्यामध्ये फसवून म्हणजे 2 अधिकाऱ्यांना एसीबीने कारवाई करून घेतली. म्हणजे त्यांनी कशासाठी तरी पैसे मागितले कंत्राटाचे विषय आहे. आणि म्हणजे हे पैसे काय केवळ त्यांच्या कुटुंबाची काही बाकी आहे आणि या सगळ्यावरती काहीतरी कारवाई होणं अपेक्षित आहे का? नाही, महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे ना. डबल इंजिनचं जे सरकार आहे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र भारत करेंगे, ते हॅव टू वॉक द टॉक. आता काय कारण नाही ना, एवढी मोठं त्यांना मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दिलंय. 100 दिवसात काय केलं या सरकारने? तुम्ही मला सांगा ना, 100 दिवसात काय झालं? एक राजीनामा झाला. बीड मधला प्रॉब्लेम सुटलाय का? तर नाही. परभणीमध्ये काय झालं? पुण्यामध्ये काय झालं? पुण्याचा क्राईम किती वाढलाय? याचा डेटा बघा ना. डेटा माझा नाही आहे, डेटा होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे. हा काय मी नाही मॅन्युफॅक्चर किंवा क्रिएट केलेला किंवा कुठल्या विरोधी पक्षाने केलाय. हा त्यांच्याच डबल इंजिन सरकारचा डेटा जो केंद्र महाराष्ट्र सरकार केंद्राला पाठवतं, तो केंद्र ते पब्लिश करतं. आणि डेटा डझंट लाय ना ह्याच्यात तरी. आता हे काय फजिंग बिजिंग करत असतील तर मला माहिती नाही बाबा, ते त्याची माहिती मला माहिती. पण हा जो होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे, तो महाराष्ट्रात क्राईम वाढलाय का, महिलांच्या विरोधात वाढलेला आहे का, ते उभ्या डोळ्यांनीच आपल्याला दिसते. आपण पुण्यात बसतोय, पुण्यात किती क्राईम वाढलाय मला काय, आणि तुम्हीच कव्हर करता तो बीट सगळे. काही वेगळं मला सांगायची गरज नाही. बावनकुळेंनी आता एक चांगला विचार सगळ्यात राजकारणाने करायची. कसं आहे त्याचा म्हणजे नितीनजींच्या अनेक सूचना असतात, त्या देशाच्या हिताच्याच असतात आणि राज्याच्या हिताच्या असतात. पण ह्याच सरकारने इलेक्शनच्या वेळीस मला वाटतं कितीतरी नवीन सेल्स काढले होते, 32 का 33 इलेक्शनच्या आधी. नाही, सगळ्यांचेच काढले होते. आणि आता त्या सेल्स नुसते काढले नव्हते, तेव्हा त्यांनी काय काय त्याची ती महामंडळं म्हणतात ना, महामंडळं काढली होती सगळ्यांची. त्या महामंडळांचं पुढे झालं काय? किती तुम्हाला मी गोष्टी दाखवू की इलेक्शनच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये घेत कोणीतरी त्याचा अभ्यास करायला पाहिजे. कोरिलेट करा की लोकसभेच्या नंतर विधानसभेपर्यंत किती निर्णय या सरकारने घेतले आणि त्याची 100 दिवसात किती अंमलबजावणी झाली, याचा खरं तर एक अभ्यास केला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे त्यातला अर्धाहून डेटा आम्ही तर बोलून थकलोय, इतका डेटा आहे. म्हणजे इथे आपण दिवसभर बसतो तरी वेळ कमी पडेल, अशी परिस्थिती आहे सरकारची. मंत्री अस्थापनेवर असलेले जे काही अधिकारी आहेत तेही वेतनापासून वंचित आहेत. ज्या विभागातून प्रतिनियुक्त करण्यात आलेले जे काही अधिकारी आहेत त्यांनी नाहरकत प्रमाणपत्र देऊनही त्यांना अजून वेतन मिळालेलं नाही. हे प्रश्नाची उत्तरं मला नाही विचारायची, सरकारला विचार. डबल इंजिन सरकार. पण विरोधी पक्ष म्हणून भूमिका ठाम घेतली पाहिजे. अरे ठाम म्हणजे काय, इट इज ऑब्वियस, पण दिस इज अन ऍडमिनिस्ट्रेशन इश्यू. हा सरकारला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. सत्तेमध्ये येताना मोठी मोठी भाषणं करत होते ना, मोठ्या मोठ्या सभा करत होते ना. अरे हा विषय नाही, ते बोलत नाही, तो माझा प्रॉब्लेम नाहीये. तो आता हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले विधानसभेच्या आधीची 100 दिवस आणि विधानसभेच्या नंतर 100 दिवस याच्यावर एक मोठे सिरियल होईल, तेवढा डेटा आहे त्याचा. त्यांनी जे सांगितलं ते आणि आता करतायत 100 दिवसात. झालं मराठी झालं असेल तर इंग्लिश मध्ये. कोणाची? हा पतीपदी निवड करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून कुलपती पदावर वाद होता. आता परत त्यांना त्यांच्यामुळे पण बाकीच्या वादावरून सध्या ओपीएससी खूप चर्चेत गेले काही दिवसांपासून पदावर. त्याच्यावरूनच एक प्रश्न असा की नागपूरची एक जमीन होती, ती इथल्या युजीसीच्या पैशाचा गैरवापर करत ज्यांनीही केले ना त्यांनाही नागपूरच्या आणि त्या संबंधित व्यक्तीला अटक केली. गेल्या अनेक दिवसापासून पण लक्ष राज्य सरकारचं नाही. गोखले इन्स्टिट्यूट. गोखले इन्स्टिट्यूट ही एक राज्यातली नाही देशातली अतिशय उत्तम संस्था आहे. अजित रानडे हे या राज्यातले नाही देशाचे अतिशय उत्तम इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख मेरिटवर त्यांनी केलेली आहे. आणि ही संस्था चालवत असताना ते काय तिथे नोकरी मागायला आले नव्हते. सरकार, डबल इंजिनचा सरकारनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इथे या, तुमच्या एक्सपर्टीजचा उपयोग होईल, म्हणून अजित रानडेंना तिथे ती जबाबदारी दिली. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्या पूर्ण संस्थेमध्ये हा जो हे चाललेलं आहे अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. चांगल्या संस्था
आणि गव्हर्नन्स इन्स्टिट्यूशन्स इज कंटिन्युटी. कोणी एक व्यक्ती ते करत नाही, ही कंटिन्युटी असते. आज आम्ही आहोत, उद्या दुसरं कोणीतरी ती संस्था चालू आहे असं नसतं. त्याच्यामुळे आपण कस्टोडियन, आपण कुठलेही मालक नाही आणि या गैरसमजाती कोणी राहू नये. वी आर कस्टोडियन्स. तर ह्या सगळ्या संस्था असेल, सरकार असेल किंवा काही कुठल्याही अशा ज्या सार्वजनिक काम करणाऱ्या ज्या योजना असतील, सरकार असतील किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील, या सगळ्याचे कस्टोडियन्स इज आर लिमिटेड रोल आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये. तर या गोखले इन्स्टिट्यूटचं खूप एक वेगळी मानाची ओळख ही या देशामध्ये आहे. तिथे हा सगळा जो कारभार गेल्या वर्षभरात झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि अकॅडमिक्स म्हणजे एकीकडे केंद्र सरकार म्हणत असतं की पेटंट्स चायनाचे आपल्यापेक्षा जास्त आहेत, रिसर्च चायना आपल्यापेक्षा जास्त. अरे गोखले इन्स्टिट्यूट सारखे इन्स्टिट्यूटला एवढं तुम्ही फक्त ऍडमिनिस्ट्रेशनवर गोंधळ घातला तर मग रिसर्च करणार कोण या देशात? आणि तो फ्री फॉर ऑल असला पाहिजे. तो मन मोकळेपणेच लोकांनी तो केला पाहिजे. डेटा कॅनॉट बी फज फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ एनी गव्हर्नन्स ऑर एनी गव्हर्नमेंट. कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यात वर्ग केलेले सगळे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली. मला असं वाटतं की या सगळ्याच घटनेमध्ये अनेक लोक दुखावले गेले असतील, मान सन्मान झाला असेल, कोणी दुखावले असतील. मला असं वाटतं ह्या विषयामध्ये कधीतरी आपण कुठेतरी थांबून एक पडदा टाकावा, माझं वैयक्तिक मत आहे. आणि एक ठीक आहे, आता दुखावले गेले, त्याच्यावर एक रिॲक्शन झाली, तोडफोड वगैरे वगैरे. मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच आता त्याच्यावर खूप वेळ झालेला आहे, त्याच्यावर पडदा टाकून प्रत्येकाने आता कामाला लागावं. राज्यासमोर खूप मोठी आव्हानं आहेत. टॅरिफ्समुळे आपण सगळेच खूप चॅलेंजेसमध्ये आज आहोत. आज देशाची इकॉनॉमी, राज्याची इकॉनॉमी, पुढे होणारा विकास, याच्यामुळे खूप आपल्या इकॉनॉमीमध्ये डिस्रप्शन म्हणा, बदल म्हणा हे येणार आहेत. हे पॉलिसी मेकर्सनी अशा विषयावर गांभीर्याने करावं. त्यांना जर दुःख झालं असेल तर मी समजू शकते आणि मी म्हणजे कोणी कुणाबद्दल काय बोलावं वगैरे त्याची एक थोडीशी आपणच स्वतःवर एक मर्यादा घालून घ्यावी. आता झालं, तोडफोड झाली, जे झालं ते झालं, त्याच्यावर आता पडदा टाकून आपण पुढे कामाला लागूया असं माझं वैयक्तिक. Absolutely. I'm not surprised at all because this was something expected. Over a month ago, during the budget session, I had extensively spoken about this. It was I'm not nor am I an economist, nor am I a financial expert. But somebody as amateur as me could predict this and could see it's going to happen in the next few days. I'm surprised that the government didn't see this coming. I'm really surprised. It was very much expected. You're part of the policy. You're part of the you've always been part of the policy making and everything. Do you think reciprocal currency is the feasible way to avoid all the trade? Well, I personally think that right now we need 2 or 3 interventions. India must see what is happening at the BRICS because we were somebody who came together to build the world, and WTO and discussions on trade globally need to be addressed. You cannot in isolation look for one country. Trade is between 2 countries, continents and the world. So with this new, I hesitate to say it, but it's clearly a disruption. We will have to look at world trade. WTO will have to set in. We will have to step it up. We'll have to be more